मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपण 8051 चे जे प्रोग्राम्स पाहतोय एम्बेडेड सी मध्ये, तर त्याच्या पुढचं म्हणजे लास्ट आपलं एक स्पेशल लेक्चर झालं ज्याच्यामध्ये मी सबरुटीन प्रोग्राम काय असतो ते एक्सप्लेन केलं डीपमध्ये. ठीक. आता या लेक्चरमध्ये आपण पुढचे काय प्रोग्राम्स पाहणार आहेत. तर त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण एक प्रोग्राम बघितला होता ज्यामध्ये 0 to 255 पर्यंतचे नंबर्स एका पोर्टवरती सेंड केले होते आणि मध्ये एक डिले सबरुटीन प्रोग्राम यूज केला होता. ठीक आहे, तर तो डिले सबरुटीन प्रोग्रामवरती एक स्पेशल लेक्चर झालं आपलं. त्यानंतर आता पुढचे प्रोग्राम्स घेऊयात बाय तुमच्या सिलेबसनुसार जसं आहे तसं. तर याच्यामध्ये आपल्याला आता प्रोग्राम घ्यायचा आहे. आजचा प्रोग्राम टायटल आहे, जस्ट मिनिट, प्रोग्राम टायटल आहे आजचा राईट 8089C51 C program to read a data byte of or from port 1, wait for 200 millisecond and then send it to port 2. म्हणजे बा इथं काय करायचं आपल्याला, पोर्ट 1 वरून एक डेटा बाईट घ्यायचंय म्हणजे रीड करायचं म्हणजे रिसिव्ह करायचंय. त्यानंतर 200 मिलीसेकंद वेट करायचं म्हणजे डिले द्यायचाय आणि त्यानंतर ते जे आलेलं डेटा बाईट आहे ते पोर्ट 2 वरती सेंड करायचं. म्हणजे पोर्ट 1 वरून डेटा घ्यायचा आहे आणि पोर्ट 2 वरती सेंड करायचा आहे. ठीक आहे, सिंगल बाईट डेटा घ्यायचा पोर्ट 1 वरून आणि तो पोर्ट 2 वरती सेंड करायचा. पण सेंड किती वेळाने करायचा, तर 200 मिलीसेकंदनी सेंड करायचं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 200 मिलीसेकंदचा डिले द्यावा लागणार आहे. म्हणजेच पहिले पोर्ट 1 वरून डेटा घ्यायचा, त्यानंतर डिले द्यायचा, त्यानंतर पोर्ट 2 वरती सेंड करायचं मध्ये डिले देऊन. ठीक आहे, बरं चला थोडंसं आज आपण हे समजून घेऊयात की जेव्हा प्रोग्राम करायचा असतो तेव्हा स्टार्ट कशी करायची असते, म्हणजे कुठून प्लॅनिंग करायचं असतं. मी आज थोडंसं तुम्हाला पेपर वर्क दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग कशी करू शकता. तर चला आता आपण पेपर वरती जाऊयात. पहा, आजचा जो प्रोग्राम आहे, आजच्या प्रोग्रामचं टायटल असं आहे आपलं की राईट 89C51 प्रोग्राम. आपण 2 पार्ट करूयात पेजचे. या पार्टमध्ये प्लॅनिंग करूयात. 89C51 प्रोग्राम टू रीड डेटा बाईट फ्रॉम पोर्ट 1 and send it to port 2 after 200 millisecond. ठीक आहे, तर हे आपलं टायटल आहे आजचं. बरं, यासाठी प्लॅनिंग कसं करायचं असतं. सगळ्यात पहिले थिंक करा, विचार करा, नीट समजून घ्या की प्रोग्राम काय करायला सांगितलंय. तर या प्रोग्राम मध्ये आपल्याला सांगितलं की पोर्ट 1 वरून डेटा घ्या, म्हणजे हा तुमचा 89C51 मायक्रो कंट्रोलर. ठीक, याचं हे पोर्ट 1, हे पोर्ट 2. तर काय सांगितलं त्यांनी, पोर्ट 1 वरती जो काय डेटा अवेलेबल आहे, म्हणजे याला एखादा एक्सटर्नल डिव्हाइस कनेक्ट असेल. ठीक आहे, त्या एक्सटर्नल डिव्हाइस वरून जो काही डेटा इथं पोर्ट 1च्या पिन वरती अवेलेबल असेल तो रीड करून घ्या. त्यानंतर वेट करा, किती वेळाचा, 200 मिलीसेकंदचा वेट करा. त्यानंतर तो डेटा पोर्ट 2 वरती सेंड करा, असं सांगितलंय. म्हणजे पोर्ट 1 झालं ऍज अ इनपुट पोर्ट. पोर्ट 1 कसं ठेवावं लागेल, आपल्याला इनपुट पोर्ट ठेवावं लागेल. पहा, कुठलं इनपुट आहे कुठलं आउटपुट आहे हे कसं समजणार, तर या मायक्रो कंट्रोलरच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला कन्सिडर करा. हा मायक्रो कंट्रोलर म्हणजे तुम्ही आहेत. तर आता मला सांगा, तुम्हाला पोर्ट 1 वरून डेटा रीड करायचा आहे, घ्यायचा आहे. म्हणजे पोर्ट 1 तुमच्यासाठी काय आहे, तुम्हाला देणार आहे तो डेटा. म्हणजे पोर्ट 1 आहे इनपुट पोर्ट आणि पोर्ट 2 कडे तुम्ही देणार आहेत डेटा, म्हणजे सेंड करणार आहेत. म्हणजे पोर्ट 2 कसा आहे, आउटपुट. तर म्हणजेच पोर्ट 1 इनपुट आणि पोर्ट 2 ठेवायचे तुम्हाला आउटपुट. आता अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की पोर्ट 1 ला इनपुट पोर्ट करण्यासाठी त्या पोर्ट 1 वरती आपल्याला किंवा पोर्ट 1च्या सगळ्या ज्या 8च्या 8 पिन आहेत, ठीक आहे, म्हणजेच त्या पिनला आपण पिन नंबर
0 टू पिन नंबर 7 म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 ह्या ज्या 8 पिन आहेत त्या 8च्या पिन आपल्याला 1 ठेवाव्या लागतात. ठीक आहे, तर ते काय होतं, पोर्ट 1 ॲज अ इनपुट पोर्ट होईल. म्हणजेच हेच हेक्साडेसिमल मध्ये आपण काय म्हणतो, FFH हेक्साडेसिमल मध्ये. म्हणजे पोर्ट 1 ला जर तुम्हाला इनपुट म्हणून वापरायचं असेल तर पोर्ट 1 वरती सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला FF हे ठेवावं लागेल. म्हणजे हे FF पोर्ट 1 वरती तुम्हाला पाठवावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला त्या पोर्ट 1 वरून डेटा रीड करता येईल. म्हणजे एखाद्या पोर्टला इनपुट पोर्ट जर करायचं असेल 889651 मध्ये तर तुम्हाला त्याच्यासाठी त्यावरती FF सेंड करावं लागतं. ठीक, आता पोर्ट 2 ला आउटपुट पोर्ट करायचंय तर आउटपुट पोर्ट करण्यासाठी काय सेंड करावं लागतं पोर्ट 2 वरती, म्हणजे काय ठेवावं लागतं, तर काही ठेवायची गरज नाही. ठीक आहे, नीट लक्षात घ्या, काही ठेवायची गरज नाही. जे काय तुम्हाला सेंड करायचं ते डायरेक्ट सेंड करा. ठीक आहे, ते त्या पोर्टवरती अवेलेबल होईल. जेव्हा एखाद्या पोर्टला इनपुट करायचं असतं तेव्हाच त्याच्यावरती FF ठेवायचं असतं. आउटपुट करण्यासाठी स्पेशल काही करायची गरज नाही. काय काही जण असा विचार करतात, एखाद्या पोर्टला इनपुट करायचं असेल तर त्याच्यावरती FF ठेवायचं असतं आणि मग एखाद्या पोर्टला आउटपुट करायचं असेल तर त्याच्यावरती 00 ठेवायचं असतं, असं विचार करतात. हे रॉंग आहे, असं काही करायची गरज नाहीये. इनपुट करण्यासाठी फक्त FF ठेवायचे, नीट लक्षात ठेवा हे. तर पहा आता मग प्लॅनिंग काय आपलं, तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे आपण हे विचार करायचं की काय काय आपल्याला करावं लागणार आहे याच्यामध्ये. तर याला इनपुट पोर्ट करायचं म्हणजे त्याच्यावरती FF ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मग त्याच्यावरचा डेटा रीड करायचा आणि तो एखाद्या व्हेरिएबलला असाइन करायचा म्हणजे मेमरीमध्ये स्टोअर करायचा. त्यानंतर तो पोर्ट 2 वरती सेंड करायचा डिले देऊन. म्हणजे सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, पोर्ट 1 ला ॲज अ इनपुट करावं लागेल. त्यानंतर काय करावं लागेल, आलेला जो डेटा आहे तो एखाद्या व्हेरिएबलला. ठीक आहे, म्हणजे आपण इथं घेऊयात व्हेरिएबल, एखादं व्हेरिएबल लागेल आपल्याला, व्हेरिएबल आपण A नावाने घेऊयात. ठीक आहे, त्यानंतर आलेला डेटा काय केला आपण A या व्हेरिएबल मध्ये ठेवला, म्हणजे या A या व्हेरिएबलला असाइन केला. त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला की A या व्हेरिएबलचा जो डेटा आहे तो पोर्ट 2 वरती सेंड करायचा, पण किती वेळाने, 200 मिलीसेकंद या डिलेनं तो सेंड करायचा आहे. म्हणजे इथं काय द्यावं लागेल आपल्याला, डिले द्यावा लागेल. त्याच्यानंतर मग काय करायचा, पोर्ट 2 वरती डेटा सेंड करायचा, म्हणजे पोर्ट 2 वरती डेटा पाठवायचा. कुठला, A या व्हेरिएबलला जो आहे तो डेटा पोर्ट 2 वरती सेंड करायचा. ठीक आहे, तर हे झालं आपलं पूर्ण प्लॅनिंग प्रोग्रामचं. ठीक, आता या प्लॅनिंग नुसार तुम्ही एकतर इथं प्रोग्राम लिहा, नाहीतर मग डायरेक्ट तुम्ही टाईप करा. ठीक आहे, तुमच्या कंपायलरमध्ये. आता मी इथं कंपायलर यूज करतोय त्याच्यामुळे मी हे जे काही प्रोग्राम आहे हा प्रोग्राम तिकडे लिहिणार आहे. तुमच्या स्टुडंटने कसं लिहायचं आहे ते मी इथं थोडक्यात दाखवतो तुम्हाला. तर याच्या प्लॅनिंग नुसार हे झालं आपलं प्रोग्रामचं प्लॅनिंग. तर या प्लॅनिंग नुसार आता तुम्ही कसं लिहिणार, सगळ्यात सुरुवातीला प्रोग्रामचं जे काही टायटल असेल, ठीक आहे, ते टायटल तुम्ही बॅकस्लॅश स्टार प्रोग्रामचं टायटल, जसं की इथं लिहिलेलं आहे तसं 89C51 प्रोग्राम टू रीड डेटा डॉट 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 जे असेल ते लिहा. मी जास्त तुमचा टाइम नाही घालवत त्याच्यामध्ये. तर हे प्रोग्राम टायटल झालं. त्यानंतर मग पुढे काय लिहायचं तुम्हाला, हॅश इन्क्लूड reg51.h म्हणजे हेडर फाईल आपण इन्क्लूड करून घेतली कंपायलरमध्ये. ज्या हेडर फाईलला माहित आहे की reg51.h चे जे कीवर्ड्स वगैरे आहेत ते सगळे त्याला माहित आहेत, ते सगळे या हेडर फाईलमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, त्यापुढे आता पुढे काय करायचं आपल्याला, एक डिले प्रोग्राम लागणार आहे. हे पहा याच्यामध्ये बघा, तर इथं काय एक डिले प्रोग्राम लागणार आहे आपल्याला डिले देण्यासाठी. म्हणजे इथं डिले प्रोग्राम डिक्लेअर करावा लागेल. तर तो पहिले डिक्लेअर करून घ्या. डिले प्रोग्राम पुढे लिहायचा आहे मेन प्रोग्राम झाल्यावर. ठीक आहे, इथं फक्त डिक्लेअर करायचं आहे. तर इथं डिक्लेअर करण्यासाठी मग काही नाव द्या, तुम्हाला जे आवडते द्या. मी इथं असं नाव देईन शक्यतो my_delay. ठीक आहे, असं नाव देतो. आणि आता या डिले प्रोग्रामला आपण इनपुट काय देणार आहेत का, तर देणार आहेत आपण एक इनपुट व्हॅल्यू देणार आहे की किती वेळाचा डिले पाहिजे आपल्याला. म्हणजे एक अनसाइंड इंटिजर व्हॅल्यू याच्यामध्ये आपल्याला ऍज अ इनपुट म्हणून द्यायचे. तर मग इथं
अनसाइन्ड इंटिजर व्हॅल्यू ह्याला ॲज अ इनपुट देणार आहे. त्याच्यापासून काय आउटपुट घेणार आहेत तर काहीच नाही. हा फक्त प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे आणि तो डिले मिळणार आहे आपल्याला. तर व्हॉइड काहीच आउटपुट घेणार नाहीत म्हणून व्हॉइड हे लिहायचंय. हा इथं सेमिकोलन द्यायचा म्हणजे हा डिक्लेअर झाला. हा प्रोग्राम आपल्याला पुढे लिहायचा आहे. या प्रोग्राममध्ये ऍक्च्युली काय करायचं म्हणजे ह्या सबरुटीन प्रोग्राममध्ये काय करायचंय ठीक आहे ते पुढे लिहायचं आहे आपल्याला. तर जस्ट डिक्लेअर करून घेतला. त्यानंतर मग मेन प्रोग्राम लिहायचा आहे इथं ठीक आहे. व्हॉइड मेन. आता हा मेन प्रोग्रामला इनपुट काय देणार का काहीच नाही ठीक आहे. तर एम्प्टी ब्रॅकेट ठेवा किंवा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही व्हॉइड लिहिलं तरी चालेल. व्हॉइडचं मिनिंग होतं की नथिंग ठीक आहे. तर म्हणजे काहीच इनपुट देणार नाहीत आपण याला आणि काहीच आउटपुट पण घेणार नाहीत. प्रोग्रामच्या नेमच्या पुढे ब्रॅकेटमध्ये इनपुट मेन्शन करायचं असतं आणि त्याच्या अगोदर काय मेन्शन करतो आपण आउटपुट ठीक आहे. तर हे मेन फंक्शनच्या पुढे ब्रॅकेटमध्ये इनपुट आणि त्याच्या अगोदर आउटपुट मेन्शन करायचं असतं. त्यानंतर इथून इथपर्यंत तुम्हाला जे करायचं ते लिहायचंय. तुम्हाला इथं स्टेटमेंट्स लिहायचे. त्यानंतर ते स्टेटमेंट्स लिहा तुम्ही. मी हे कंपायलरमध्ये दाखवतो. त्यानंतर इथं तुम्हाला लिहायचा असतो हा सबरुटीन प्रोग्राम म्हणजे डिले प्रोग्राम इथून इथपर्यंत लिहायचा असतो. तर असं साधारण प्लॅनिंग करायचं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणजे एकतर तुम्ही पेपरवरतीच लिहिता युजली म्हणजे तुम्हाला जे एक्झाम असते त्या एक्झाममध्ये तुम्ही पेपरवरतीच लिहिता. तर अशा पद्धतीने लिहा. मी हे तुम्हाला कंपायलरवरती दाखवतो टाईप करून. तर चला आता जो पहा इथं आता आपण कंपायलरमध्ये आहेत. पहा इथं आता आपण कंपायलरवरती आलोय. इथं हा प्रोग्राम टाईप करूत ठीक आहे. तर आता मी सांगितल्याप्रमाणे इथं मी ऑलरेडी टायटल लिहून ठेवलेलं आहे. प्रोग्रामचं जे टायटल आहे ते लिहून ठेवलंय. कमेंट ॲज अ कमेंट म्हणून लिहिलेलं आहे ते मी इथं ठीक आहे. हे मल्टी लाईन कमेंट असं लिहायचं असतं. बॅकस्लॅश *. त्यानंतर नंबर ऑफ लाईन्स जेवढ्या तुम्हाला लिहायच्यात तेवढ्या लिहा. त्यानंतर त्याला क्लोज करण्यासाठी *, टाका ठीक आहे. त्याच्यामधली जी गोष्ट ॲज अ कमेंट असेल ते ॲज अ स्टेटमेंट नसणार आहे. त्याला हा प्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर एक्झिक्यूट नाही करणार ठीक आहे. आता यापुढे येऊयात आपण. थोडा इथं मी स्पेस देतो एक 1 लाईनचा आणि इथं प्रोग्राम लिहितो. सुरुवातीला काय लिहिणार आपण आता इथं हॅश इन्क्लूड. काय इन्क्लूड करून घ्यायचंय तर एक हेडर फाईल इन्क्लूड करायचे reg51.h. त्यानंतर आपल्याला इथं एक सबरुटीन प्रोग्राम डिक्लेअर करायचा आहे. तर हा सबरुटीन प्रोग्राम डिक्लेअर करण्यासाठी कुठला प्रोग्राम करायचा आपल्याला त्या प्रोग्रामचं नाव लिहा पहिले ठीक आहे. इथे लिहूयात आपण my_delay डिले ठीक आहे. त्या सबरुटीन प्रोग्रामला किंवा त्या सबरुटीन फंक्शनला काय इनपुट द्यायचंय ठीक आहे. ते इनपुट त्याच्या ब्रॅकेटमध्ये लिहा. आपल्याला इथं एक अनसाइन्ड इंटिजर व्हॅल्यू द्यावी लागणार आहे. तर ती सांगूयात आपण इथं अनसाइन्ड इंट ठीक आहे. आता याच्यापासून आपल्याला काय आउटपुट मिळणार आहे का तर याच्यापासून आपल्याला आउटपुट काहीच नाही मिळणार. त्यासाठी void void आणि त्यानंतर हा झालं डिक्लेरेशन म्हणजे इथं सेमिकोलन देऊन त्याला स्टॉप करायचं स्टेटमेंटला. याचं फंक्शन बॉडी आपल्याला नंतर लिहायच्या मेन प्रोग्रामच्या नंतर. आता आपण मेन प्रोग्राम लिहूयात. तर मेन प्रोग्राम पासून आपल्याला आउटपुट काहीच नको आहे. त्यासाठी void मेन किंवा मेन फंक्शन पासून आपल्याला माझ्याकडून ते असेंब्ली लँग्वेज आणि एम्बेडेड सी याच्यामध्ये थोडंसं असं मिक्सिंग होतं माझ्याकडून. ते मी फंक्शन आहे ऍक्च्युली इथं त्याला काय म्हणायचंय फंक्शन आहे हे ठीक आहे. पूर्ण प्रोग्राम आणि त्यामधलं हे एक मेन फंक्शन आणि त्यानंतर डिले फंक्शन ते फंक्शन्स आहेत. ऍक्च्युली माझ्याकडून चुकून प्रोग्राम असं बोलण्यात येतं तेवढं समजून घ्या तुम्ही. त्यानंतर void मेन. आता याच्यामध्ये आपल्याला काही इनपुट द्यायचं का काहीच नाही. तर हे ब्रॅकेट एम्प्टी ठेवा किंवा याच्यामध्ये काहीच नाही द्यायचं म्हणून void लिहिलं तरी चालतं. मी यावेळेस void लिहून दाखवतो कारण खूपशे विद्यार्थी कन्फ्युज होतात. काय काय बुक्समध्ये मेनच्या पुढे त्या फंक्शनच्या पुढे ब्रॅकेटमध्ये void दिलेलं असतं काही मध्ये दिलेलं नसतं ठीक आहे. तर हे कन्फ्युज व्हायचं काही कारण नाहीये. आपण
लिहूयात, व्हॉइड लिहू. आता ह्यावेळेस मी ते लिहितो VOID व्हॉइड. ठीक आहे. असं काही तुमचं काही बारीक सारीक कन्फ्युजन असू द्या, काही असू द्या, तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारा किंवा फोन करून विचारा, मी ते क्लिअर करेन. ठीक आहे. काही असू द्या, बिलकुल लाजायचं नाही की मी हे असलं काय कसं काय विचारू, बिलकुल नाही लाजायचं. काही विचारा तुम्ही. ठीक आहे. मी नक्की रिप्लाय करणार. त्यापुढे ब्रॅकेटमध्ये आता इथं काय झालं, आपल्या त्या फंक्शनची आपण बॉडी लिहितोय, म्हणजे ओपनिंग कर्ली ब्रॅकेट म्हणजे इथून ते चालू झालं की या फंक्शनमध्ये नक्की काय एक्झिक्यूट करायचंय. तर ते स्टेटमेंट्स आता इथे लिहायचे आपल्याला. सगळ्यात पहिले पहा, आपल्या प्लॅनिंगनुसार काय करायचं होतं आपल्याला, आठवा. सगळ्यात पहिले पोर्ट 1 ला ऍज अ इनपुट पोर्ट करायचं होतं. त्यानंतर आपल्याला एक व्हेरिएबल पण लागणार आहे, बरोबर आहे. तर एक काम करूयात, पोर्ट 1 ला इनपुट पोर्ट करायचं. इनपुट पोर्ट करायचं म्हणजे काय करायचंय, त्यावरती आपल्याला सगळ्या पिन त्याच्या 1 करायच्यात. ठीक. तर वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. आपण इथे हेक्साडेसिमल फॉर्म वापरूयात, म्हणजे FF वापरूयात आपण. ठीक. तर आपण इमिडिएट C करतोय, तर आपण FF वापरू शकतो इथं 1 करण्यासाठी सगळ्या पिनला. तर ते कसं वापरायचं पहा, कॅपिटल P घ्यायचंय, P1 म्हणजे हे झालं पोर्ट 1, आणि याला व्हॅल्यू असाइन करायची. कुठली व्हॅल्यू असाइन करायची, तर FF असाइन करायची. पण ते हेक्साडेसिमल आहे, आणि ते हेक्साडेसिमल इंडिकेट करण्यासाठी काय करायचं पहा, 0x. ठीक आहे. काय प्रेस करायचं, 0 आणि x, स्मॉल लेटर x, 0x. म्हणजे याचं मिनिंग होतं की ते हेक्साडेसिमल व्हॅल्यू आहे. 0x च्या पुढे जे काय लिहिलेलं आहे त्याला हा कंपायलर काय कन्सिडर करतो, हेक्साडेसिमल व्हॅल्यू कन्सिडर करतो, त्याचं बायनरी मध्ये कन्व्हर्जन करतो, आणि मग ते त्या पोर्टवरती सेंड करतो. तर FF या हेक्साडेसिमल व्हॅल्यूचं बायनरी काय होतं, पहिल्या F साठी 4 1, दुसऱ्या F साठी 4 1, म्हणजे टोटल 8 बीट लॉजिक 1. ठीक आहे. सेंड होणार पोर्ट 1 वरती, म्हणजे पोर्ट 1 काय होईल, ऍज अ इनपुट पोर्ट होईल. ठीक आहे. तर याला इनपुट पोर्ट करण्यासाठी आपण 0x FF सेंड करणार, FF. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू आपण इथं सेंड करणार आहेत. हे स्टेटमेंट आपलं संपलं. त्यानंतर पोर्ट 1 ऍज अ इनपुट झालं. आता पोर्ट 1 वरून डेटा रीड करायचा आणि एका व्हेरिएबलला असाइन करायचं. तर आपण तिथं व्हेरिएबल म्हणून काय घेणार आहेत, A नावाचं एक व्हेरिएबल घेणार आहेत, आणि ते 8 बीट व्हेरिएबल पाहिजे आपल्याला, म्हणजे अनसाइन्ड इंटिजर किंवा कॅरेक्टर कुठलंही तुम्ही टाईप डिफाईन केला तर चालेल. ठीक आहे. इथं मी अनसाइन्ड इंटिजरच घेणार आहे. तर पहा, A इज इक्वल टू, काय करायचं, पोर्ट 1 ची व्हॅल्यू रीड, पोर्ट 1 ची जी व्हॅल्यू आहे ती आणून A ला असाइन करायची, म्हणजे A इज इक्वल टू पोर्ट 1. म्हणजे पोर्ट 1 वरती जी व्हॅल्यू आहे, त्याच्या पिन वरती जे लॉजिक आहे ते येऊन असाइन होणार आहे आता A या व्हेरिएबल मध्ये. ओके. तर पहा, पण इथं आपल्याला A लिहिण्याच्या अगोदर काय करावं लागेल, तो डिक्लेअर करावा लागेल की A हा व्हेरिएबल वापरायचा आहे. तर तो वरती इथं डिक्लेअर केला तरी चालेल, म्हणजे जिथं A वापरायचा आहे त्याच्या अगोदर तो डिक्लेअर करायचा, एवढं लक्षात घ्या. ठीक. पण युज्युअल मेथड किंवा एक स्टँडर्ड वे नुसार काय की सगळ्यात सुरुवातीला जे लागणारे काय व्हेरिएबल्स आहेत ते डिक्लेअर करणं. पण आपण प्रोग्राम करत असताना ऍक्च्युली तसं होत नाही. ऍज अ ह्युमन बिईंग तसं आपल्याला सुचत नाही की किती व्हेरिएबल्स लागतील काय. जेवढे आपल्याला वाटेल किंवा एवढे लागतील तेवढे डिक्लेअर करून घ्या. पण समजा की पुढं मध्येच आपल्याला वाटलं की इथं एक व्हेरिएबल मला पाहिजे, तर परत वरती जावा आणि करा. आणि जेव्हा तुम्ही पेपरवरती प्रोग्राम लिहिता तेव्हा पण तसंच करा. काही घाबरायचं नाही, काही नाही. फक्त जेवढे काय व्हेरिएबल्स तुम्ही सुरुवातीला डिक्लेअर करताय ते सेमीकोलन द्यायचा, ठेवून द्या, आणि पूर्ण प्रोग्राम झाल्यावर तेवढे ते जेवढे काय तुमचे व्हेरिएबल झाले, ठीक आहे, मग तिथे सेमीकोलन द्या. आणि थोडंसं पेपरवरती लिहित असताना स्पेस ठेवत जावा. ठीक आहे. म्हणजे त्या स्पेसमध्ये आपल्याला जर काही गरज वाटली किंवा लिहायचं तर ते लिहू शकता. ठीक आहे. बरं चला, इथं माझ्याकडे कॉम्प्युटर आहे, कंपायलर आहे माझ्याकडे भरपूर, मी जिथं पाहिजे तिथं डिलीट करू शकतो, टाकू शकतो. ठीक आहे. पेपरवरती तुम्हाला तशी फॅसिलिटी नसते, त्यामुळे थोडासा स्पेस ठेवायचा. ठीक आहे. बरं चला, किंवा पहिले सुरुवातीला एक कच्चा प्रोग्राम लिहायचा आणि मग तो फेअर लिहायचा, असं करायचं. बरं, ए ला आपण काय केलं, ए हा डिक्लेअर करायचं आपल्याला. ठीक आहे. तर इथं डिक्लेअर करूयात अनसाइन्ड इंट काय ए. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, इथं पोर्ट 1 ची व्हॅल्यू आपण ए ला असाइन केली. आता इथं डिले द्यावा लागेल,
ठीक आहे. मग आपल्या डिले प्रोग्रामचं नाव काय, माय डिले, अंडरस्कोर राहिला, ठीक आहे, माय अंडरस्कोर DELAY डिले, ठीक आहे. आणि तो किती वेळाचा पाहिजे, म्हणजे तुझं अनसाइंड इंटिजर आहे मध्ये, ठीक आहे, इनपुट त्याला, तर इनपुट व्हॅल्यू किती द्यायची आहे त्याला, आपल्याला 200 मिली सेकंदचा डिले पाहिजे, ठीक आहे. मग 200 एवढ्या वेळाचा इथं काय होणार, डिले. म्हणजे इथून प्रोसेसर कुठं जाणार आहे, त्या डिले प्रोग्रामला जाणार, जे की मेन प्रोग्रामच्या खाली लिहिलेलं असेल तिथं जाणार आणि त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार, ठीक. किती वेळेस एक्झिक्यूट करणार, 200 टाइम्स त्याला एक्झिक्यूट करणार, ठीक आहे. तो डिले प्रोग्राम करायचा आपल्याला 1 मिली सेकंदचा, किती, 1 मिली सेकंदचा. आता 1 मिली सेकंदचा प्रोग्राम जर 200 टाइम्स एक्झिक्यूट होत असेल तर किती मिली सेकंद झाले, 1 इंटू 200 मिली सेकंद झाले, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्झिक्यूट करायचं, म्हणजे खालचा जो प्रोग्राम आहे तो 1 मिली सेकंदचा प्रोग्राम करायचा आपल्याला. बरं चला, कन्सिडर करा आता इथं की प्रोसेसर गेला, डिले झाला 200 मिली सेकंदचा. आता त्यापुढे काय करायचं, डिले झाल्याच्या नंतर जी होल्ड केलेली व्हॅल्यू आहे ए या व्हेरिएबल मध्ये, ठीक आहे, पोर्ट 1 ची व्हॅल्यू रीड करून घेतली, ए या व्हेरिएबल मध्ये होल्ड केली, तर ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आता सेंड करायची पोर्ट 2 वरती. खूप सिंपल आहे पहा, तर पोर्ट 2 इज इक्वल टू काय सेंड करायचंय, ए मध्ये जे आहे ते सेंड करायचं, म्हणजे ए, ठीक आहे. इथं आपला मेन प्रोग्राम संपला, हा मेन प्रोग्राम संपला इथं, ठीक. आता थोडा स्पेस देतो आणि इथं तो याचा प्रोग्राम लिहितो आपला डिले प्रोग्राम, ठीक आहे, म्हणजे जो सबरुटीन प्रोग्राम आहे तो या ठिकाणी लिहितो मी. तर आपल्या प्रोग्रामचं नाव काय, माय अंडरस्कोर DELAY डिले, ठीक आहे. तर बा पहिले मी प्रोग्रामचं नाव लिहितोय, ठीक. पार्ट जर करून गेलात तर तुम्ही पहिले मग व्हॉइड लिहिणार, मग माय डिले लिहिणार, मग काय नाही, जसा आपण विचार करतो तसं लिहायचं, ठीक. तर बा माय डिले, ठीक. आणि पेपरवरती लिहित असताना लेफ्ट साईडला थोडा स्पेस सोडायचा आणि मग लिहायचं, मग गरज पडली इकडल्या साईडला लिहिता येईल, ठीक आहे. बघा आता ते कसं काय करायचं, माय डिले. आता याला इनपुट काय द्यायचंय, तर याला अनसाइंड इंटिजर व्हॅल्यू, अनसाइंड इंटिजर व्हॅल्यू याला ऍज अ इनपुट असणार आहे. पण ते अनसाइंड इंटिजर व्हॅल्यू जी येणार आहे ती कुठल्या तर व्हेरिएबलला असाइन करावं लागेल, कशात तरी ठेवावं लागेल ना, ठीक आहे. मग त्यासाठी व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. मग इथं आपण त्या व्हेरिएबलला नाव देऊयात पहा, अनसाइंड इंटिजर XYZ जे तुम्हाला वाटतं ते द्या. मी इथं थोडंसं आता त्याच्या वर्क प्रमाणे त्याला नाव देतो, ठीक आहे. तर त्याला असं नाव देतो मी आता त्या व्हेरिएबलला माय टाइम असं नाव देतो, ठीक आहे. काय नाव देऊयात, माय अंडरस्कोर टाइम, कारण हे नाव खूपशा ठिकाणी यूज करतात यासाठी म्हणून हे दिलं. तुम्ही काही देऊ शकता, XYZ किंवा तुमचं नाव द्या, काही देऊ शकता. फक्त एवढंच आहे की स्पेस द्यायचा नाही, जिथं तुम्हाला स्पेस द्यावा असं वाटतं त्या ठिकाणी अंडरस्कोर देत जा, ठीक आहे. बर, हे झालं इनपुट. आणि याच्यापासून काय आपल्याला आउटपुट मिळणार आहे का, तर काय आउटपुट नाही मिळणार, VOID व्हॉइड लिहिलं. आता इथं पुढे सेमीकोलन द्यायचा नाही, इथं पुढे सेमीकोलन नाही द्यायचा, कारण इथं आता याचा आपल्याला फंक्शन बॉडी लिहायची आहे, ठीक आहे. सेमीकोलन दिला तर ते तिथं स्टेटमेंट संपेल, त्यामुळे तो नाही द्यायचा, इथं फंक्शन बॉडी लिहायची. याच्यामध्ये काय करायचं नक्की, तर पहा याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स लागतील आपल्याला. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल्स लागतील आणि ते 2 व्हेरिएबल्स जे आहेत ते आपण इंटिजर व्हेरिएबल्स लागणार आहेत आपल्याला. तर ते 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर करून घ्या. काही नावं द्या तुम्ही, XYZ
आय जे के असं काही नाव द्या. इथं मी याला नाव देतोय आता जे के हे नाव यूज करूया. ठीक आहे. तर इथं नाव देऊयात अनसाइन्ड इंटिजर जे के. हे 2 व्हेरिएबल्स मला इथं लागतील प्रोग्राम करण्यासाठी. त्यानंतर आता इथं फॉर लूप तयार करायचं. पहा फॉर लूप वरती पुढे मी एखाद्या लेक्चरमध्ये अजून थोडंसं डीप एक्सप्लेन करेन. ठीक आहे. किंवा एखादं स्पेशल लेक्चर मी तयार करेन त्याच्यावरती. इथं फॉर लूप यूज करायचा याच्या अगोदर आपण हा प्रोग्राम केलेला आहे. ठीक आहे. तर फॉर लूप कसा करायचा मी थोडक्यात इथं सांगतो तुम्हाला आता. म्हणजे समजून घ्या FOR फॉर आणि फॉर लूप साठी स्टार्ट कुठून करायचे. तर इथं आपण जे यूज करूयात पहिले. जे इज इक्वल टू 0 म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जे या व्हेरिएबलला 0 ही व्हॅल्यू असाइन होईल. ठीक आहे. त्यानंतर जे हा कम्पेअर केला जाईल. जे इज लेस दॅन माय टाइम माय अंडरस्कोर. हा जो वरती व्हेरिएबल आहे ना माय टाइम याला जी व्हॅल्यू असाइन झाली याला व्हॅल्यू काय असाइन झालेली असेल 200. तर ती 200 इथं कन्सिडर होईल. जे सुरुवातीला काय केला 0. जे हा 200 पेक्षा कमी आहे का आहे. तर काय होणार मग या फॉर लूपची बॉडी एक्झिक्यूट होणार. काय होणार इथं फॉर लूपची बॉडी एक्झिक्यूट होणार. हे फॉर लूपची बॉडी त्या फॉर लूपच्या बॉडी मध्ये काय करायचं ते आपल्याला इथे लिहायचंय. तर इथं मध्ये एक अजून फॉर लूप तयार करायचा आहे फॉर. आणि हा फॉर लूप कशाचा यूज करून करायचा आहे तर के चा यूज करून करायचा आहे आपल्याला. तर इथं फॉर के इज इक्वल टू 0 सेमिकोलन. त्यानंतर के हा स्मॉल आहे का चेक करायचं. के इज लेस दॅन 1275 म्हणजे आपण 12 मेगाहर्ट्जचा जर क्रिस्टल यूज करत असत. ठीक आहे. तर 1275 या व्हॅल्यू एवढ्या वेळेस जर तो एक्झिक्यूट झाला आणि म्हणजे एवढ्या वेळेस जर तो एक्झिक्यूट झाला तर 1 मिली सेकंडचा डिले मिळतो. ठीक आहे. तर त्यासाठी ती कॅल्क्युलेट करून काढलेली व्हॅल्यू आहे. त्याचं कॅल्क्युलेशन एखाद्या स्पेशल लेक्चरला बघूयात आपण. इथं काही गरज नाही तुम्हाला. लक्षात ठेवा डायरेक्ट हे 1275. ठीक आहे. तर आणि इथं एक सेमिकोलन आणि के ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे इन्क्रीमेंट. म्हणजे काय होईल सुरुवातीला के हा 0 होईल. के हा याच्यापेक्षा कमी असेल. ठीक आहे. तर तो इन्क्रीमेंट होईल. परत के चेक केला जाईल. परत इन्क्रीमेंट. परत चेक केला जाईल. परत इन्क्रीमेंट असं होत राहणार आहे. ठीक आहे. तर के काय करायचं आहे तर के प्लस प्लस म्हणजे हे के ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करेल. ठीक आहे. हे झाली आपली या वरच्या फॉर लूपची बॉडी. या वरच्या फॉर लूपच्या बॉडीमध्ये हा मधला फॉर लूप आहे. या मधल्या फॉर लूपला आपण इथंच क्लोज करणार आहेत. ठीक आहे. इथंच क्लोज करणार आहेत मधल्या फॉर लूपला. कारण काय तर त्याची बॉडी लिहायची नाही आपल्याला. जस्ट त्याच्यामध्ये काय करत जायचंय तर के हा इन्क्रीमेंट करत जायचंय. ठीक. पण जे हा एकदा इन्क्रीमेंट होण्यासाठी के हा 0 पासून 1275 टाइम्स इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत जे ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होईल. म्हणजे पहा कसं होईल. जे सुरुवातीला 0 आहे. ठीक आहे. त्यानंतर जे हा चेक केला जाईल माय टाइम पेक्षा कमी आहे का. ठीक आहे. कमी आहे. इथून इथपर्यंत म्हणजे हा ओपनिंग कर्ली ब्रॅकेट पासून क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट पर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या एक्झिक्यूट केल्या जातील. त्यामध्ये काय तर फॉर के हा 0 केला जाईल. के ची व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी आहे का आहे. के हा इन्क्रीमेंट परत चेक केली जाईल व्हॅल्यू. ठीक आहे. के कमी आहे का परत इन्क्रीमेंट परत इन्क्रीमेंट परत इन्क्रीमेंट असं कुठपर्यंत होईल जोपर्यंत के ची व्हॅल्यू 1275 पेक्षा ग्रेटर होत नाही तोपर्यंत. ठीक. 1275 पेक्षा ग्रेटर झाली की इथून हा बाहेर निघेल. हा क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटला जाईल. म्हणजे वरचा फॉर लूपची बॉडी एका वेळेस फक्त एक्झिक्यूट झाली. ठीक आहे. परत तो इथं येईल. ठीक आहे. इथं आल्यानंतर काय करेल तो जे ची व्हॅल्यू 1 न इन्क्रीमेंट करायला पाहिजे आता. ठीक आहे. तर इथं सेमी कोलन आणि जे ची व्हॅल्यू 1 न इन्क्रीमेंट करेल. जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली ती तो कम्पेअर करेल माय टाइम पेक्षा कमी आहे का कमी आहे. कारण 1 नेच इन्क्रीमेंट झाली आता तर ती 1 झाली. ठीक आहे. तर कमी आहे
मग परत तो हे एक्झिक्यूट करेल हा फॉर लूप. ठीक आहे, हा फॉर लूप कम्प्लीट झाला की परत तो रिटर्न येईल, जे ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करेल, म्हणजे जे ची व्हॅल्यू आता 2 आहे. ठीक आहे, तर आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होतं ऍक्च्युली की हा जो फॉर लूप आहे, के चा जो फॉर लूप आहे, हा के चा फॉर लूप माय टाइम या व्हेरिएबलला जी व्हॅल्यू आहे तेवढा टाइम्स एक्झिक्यूट होतोय. ठीक आहे, म्हणजे हा जो के चा फॉर लूप आहे, हा के चा फॉर लूप एकदा एक्झिक्यूट झाला म्हणजे 1 मिली सेकंदचा डिले मिळाला. हा के चा फॉर लूप एकदा एक्झिक्यूट झाला म्हणजे 1 मिली सेकंदचा डिले मिळाला. आणि माय टाइम्स हे जे जो आहे तो माय टाइम जो व्हेरिएबल आहे त्याच्या व्हॅल्यू एवढ्या वेळेस एक्झिक्यूट होईल, म्हणजेच काय तर तिथं 200 टाइम्स. ठीक आहे, म्हणजे हा के चा जो फॉर लूप आहे तो किती वेळेस एक्झिक्यूट होईल, 200 टाइम्स एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, म्हणजे 200 टाइम्स एक्झिक्यूट होणार हा के चा फॉर लूप. हा के चा फॉर लूप जो आहे तो 1 मिली सेकंदचा डिले प्रोव्हाइड करतो, म्हणजे इंटू 200 झाल्यानंतर किती झालं, 200 मिली सेकंद झालं. ठीक, चला पुढे बघूयात आपण. आता अजून एक महत्वाची गोष्ट पहा, फॉर लूप ची इथं कंडिशन लिहिली मधली आपण. ठीक आहे, असाइनमेंट केलं, कंडिशन लिहिली आणि फॉर लूपची बॉडी लिहिली. ठीक आहे, इथं सेमीकोलन द्यायचा नाही. इथं जर सेमीकोलन दिला तर त्याचा अर्थ काय होईल, हा फॉर लूप इथंच संपला, हा फॉर लूप इथून इथपर्यंत आहे. ठीक आहे, हा केचा इथंच संपला म्हणून इथं सेमीकोलन दिलंय. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट की इथले तुम्ही हे जे ब्रॅकेट्स आहेत हे पण काढून टाकू शकता. याची काय गरज नाही, कारण पहा फॉर जेचा फॉर लूप इथं सेमीकोलन दिलं नाही, याचा अर्थ काय तर त्याच्यामध्ये काय करायचं ते पुढे इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, लक्षात आलंय. आता तुम्हाला फक्त काय करायचंय की इथून खाली आल्याच्या नंतर हा जो माय डिले प्रोग्राम आहे त्याच्यासाठी फक्त क्लोजिंग ब्रॅकेट देऊन टाकायचं. ठीक, असं तुम्ही करू शकता. पण असं करा किंवा जस्ट पहिले जसे ब्रॅकेट्स होते तसे ब्रॅकेट ठेवले तरी चलतो. ठीक आहे, बर ठीक आहे. जरा हा प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, प्रोग्राम कंप्लीट झालाय. तर परत एकदा पहा, सुरुवातीला काय केलं आपण, reg51.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून घेतली. त्यानंतर आपण एक सबरुटीन प्रोग्राम डिले साठीचा डिक्लेअर केला. त्यानंतर मेन प्रोग्राम लिहायला सुरुवात केली. मेन प्रोग्रामसाठी इनपुट काहीच नाही, आउटपुट पण काय भेटणार नाही, जस्ट ह्यामधल्या इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होणार आहेत. ठीक आहे, तर अनसाइंड इंटिजर ए हा व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्यानंतर पोर्ट 1 ला ॲज इनपुट पोर्ट केलं. त्यानंतर पोर्ट 1 ची जी व्हॅल्यू आहे ती रीड करून ए मध्ये प्लेस केली. त्यानंतर डिले दिला 200 मिली सेकंदचा, म्हणजे इथं हा डिले प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. त्यानंतर रिटर्न येईल प्रोसेसर आणि काय करेल, ए ची जी व्हॅल्यू आहे ती पोर्ट 2 वरती सेंड करेल. ठीक आहे, तर हा पूर्ण आपला प्रोग्राम. चला एक काम करूयात, हा आपण ट्रान्सलेट करून बघू, म्हणजेच कंपाईल करून बघूयात. ठीक आहे, तर पहा मी ट्रान्सलेट वरती क्लिक केलंय, कंपायलिंग माय प्रोग्राम .c. ठीक आहे, आणि बघू शकता इथं 0 एरर्स 0 वॉर्निंग. ठीक, बिल्ड करून बघूयात. पहा बिल्ड पण झाला, 0 एरर्स 0 वॉर्निंग. त्यानंतर आता डिबग करू आपण, म्हणजे तुम्हाला समजेल की प्रोग्राम बरोबर आहे की नाही. ठीक आहे, डिबग कसं करायचं, डिबग मध्ये जा, स्टार्ट डिबग. ठीक आहे, त्यानंतर दोन्ही पोर्ट्स ओपन करून ह्या पेरिफेरल्स मध्ये जायचं. पोर्ट 1 पोर्ट 2 ऑलरेडी मी ओपन करून ठेवलेले आहेत पाहिजे, हे पोर्ट 1 आणि हे पोर्ट 2. ठीक आहे, आता एक काम करूयात, हे जे पोर्ट 1 आहे नीट पहा. आता इथं पोर्ट 1 जे आहे त्याच्या पिन वरती FF हे लॉजिक आहे. पोर्ट 1 वरती काय आहे, FF हे लॉजिक आहे ऑलरेडी. तर मला पिन वरचं लॉजिक चेंज करायचं. मी काय करणार आहे, पोर्ट 1 वरती दुसरं लॉजिक देणार आहे आणि ते काय व्हायला पाहिजे, रीड व्हायला पाहिजे. पोर्ट 1 चा डेटा रीड व्हायला पाहिजे आणि कुठं सेंड व्हायला पाहिजे, पोर्ट 2 वरती सेंड व्हायला पाहिजे. ठीक आहे, 200 मिली सेकंद. 200 मिली सेकंद म्हणजे खूप आहे, तर इथं तुम्हाला समजणार पण नाही की 200 मिली सेकंद झाले म्हणून. ठीक आहे, तर जस्ट एवढं तरी समजेल की पोर्ट 1 ची व्हॅल्यू रीड होऊन पोर्ट 2 कडे सेंड होतीये का नाही. ठीक आहे, तर पहा मी आता हे जे पिन्स आहेत त्या पिनचं लॉजिक चेंज करतो. पहा मी पिन काय करतो, ही
MSB पिन जी आहे ती मी हाय 0 करतो. MSB पिन 0 केली. ठीक आहे. LSB पण 0 करतो. ठीक आहे. आणि ठीक आहे चला. तर ह्या 2 पिन मी 0 केल्या, बाकीच्या पिन 1 ठेवल्यात. म्हणजे लॉजिक काय झालं, 0 1 1 1 1 1 1 0. ठीक आहे. हे लॉजिक झालं. तर हे सेम लॉजिक पोर्ट 2 वरती इथं पोर्ट 2 वरती ऑटोमॅटिक यायला पाहिजे आपला प्रोग्राम रन केल्यानंतर. ठीक. एक काम करत, चला आता रन करूयात. तुम्ही लक्ष द्या. पहा मी आता डिबग मध्ये जातोय. मी शॉर्टकट की वापरत नाही, कारण तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. ठीक. तर हे पहा रन. ठीक आहे. F5 प्रेस केलं तर रन होईल तो, पण मी इथं जाऊन करतो रन. ठीक आहे. आता पोर्ट 2 कडे, इथं पोर्ट 2 कडे लक्ष द्या. पोर्ट 1 चं लॉजिक पोर्ट 2 वरती यायला पाहिजे. तर पहा झालं रन. पहा पोर्ट 2 वरती काय आलं, 0 1 1 1 1 1 1 0. ठीक आहे. लक्षात आलंय. तर पोर्ट 1 वरून डेटा रीड केला आणि पोर्ट 2 कडे सेंड केला या प्रोग्राम मध्ये. ठीक. तर मी आज ऍक्च्युली 2 प्रोग्राम्स घेणार होतो, पण एक मिनिट, किती वेळाचा व्हिडिओ झालाय बघूयात आपण. चला एक काम करूयात, अजून एक प्रोग्राम घेऊयात. हा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल. अजून एक घेऊयात आपण प्रोग्राम. चला फास्ट आपण अजून एक प्रोग्राम घ्यायचा आहे. मी पटकन हे जे डिबग आहे ते बंद करतो. याच्यावरती काय क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारा किंवा फोन करा आणि मग विचारा. ठीक आहे. हा प्रोग्राम, एक काम करूयात, हा प्रोग्राम मी थोडा पॉज घेतो. ठीक आहे. हा प्रोग्राम मी कॉपी करून ठेवतो, जेणेकरून मी तुम्हाला तो डिस्क्रिप्शन मध्ये सेंड करेन. ठीक. चला आता पुढचा प्रोग्राम घेऊयात आपण. पुढचा प्रोग्राम आपल्याला असा घ्यायचा आहे. पहा पुढच्या प्रोग्रामचं प्लॅनिंग पण इथंच करूयात आपण. पुढच्या प्रोग्रामचं प्लॅनिंग मी इथं या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. चला पेपरवरती येऊयात आपण आता आणि पुढच्या प्रोग्रामचं प्लॅनिंग बघूयात. पुढचा प्रोग्राम असा करायचा आहे, 8089C प्रोग्राम टू रीड ए बाईट ऑफ डेटा फ्रॉम पोर्ट 0. ठीक आहे. म्हणजे रीड करायचे. कुठून रीड करायचं डेटा, पोर्ट 0 वरून डेटा रीड करायचा. इफ इट इज ग्रेटर दॅन 99, इफ इट इज ग्रेटर दॅन 99 म्हणजे आलेला जो डेटा आहे तो ग्रेटर दॅन 99 असेल. ठीक आहे. सेंड इट टू पोर्ट 1, तर तो पोर्ट 1 वरती सेंड करायचा आहे. ठीक आहे. आणि जर नसेल तर पोर्ट 2 वरती सेंड करायचंय. ठीक आहे. अदरवाईज सेंड इट टू पोर्ट 2. ठीक आहे. तर हे असं करायचंय. म्हणजे आलेला डेटा कम्पेअर करायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला इफ एल्स वापरायचं. म्हणजे इफ डेटा इज ग्रेटर दॅन 99, कुठं पाठवायचा तो डेटा, पोर्ट 1 वरती तो डेटा पाठवायचा. एल्स कुठं पाठवायचा डेटा, पोर्ट 2 वरती तो डेटा पाठवायचा. ठीक आहे. म्हणजे इफ एल्स यूज करायचा आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे. कम्पेअर करायचंय, इफ एल्सचा यूज करू. ठीक. चला आपण आता इथं याच्यामध्ये जाऊयात कंपायलर मध्ये. इथं हा प्रोग्राम टाईप करू. इथं मी हे जे वरचं आहे ते चेंज करतो. 8089C प्रोग्राम टू रीड डेटा बाईट फ्रॉम पोर्ट 0 पाहिजे, पोर्ट 0 अँड सेंड इट टू पोर्ट 1 इफ इट इज greater
than 99. Otherwise send it to port 2. Otherwise send it to port 2. ठीक. Otherwise send it to port 2. चला आता काय काय होईल, हॅश इन्क्लूड REG51 डॉट एज वाईड डिले प्रोग्रामची इथं काही गरज नाही. ठीक आहे, इथं डिले प्रोग्राम लागणार नाही. पहा प्लॅनिंग नुसार काय करायचं, आपल्याला पोर्ट 0चा डेटा घ्यायचा आहे, कम्पेअर करायचा आहे. 99 असेल तर पोर्ट 1 ला सेंड करायचा, नसेल तर पोर्ट 2 ला सेंड करायचं. ठीक आहे, तर डिले प्रोग्रामची काय गरज नाही, मी डिले प्रोग्राम इथला काढून टाकतो. ठीक, प्रॅक्टिकली जर बघितलं तर डिले लागत असतो तिथं, म्हणजे पण ते जाऊ द्या. तर डिले प्रोग्रामची काही गरज नाही, काढला. ठीक आहे, खाली पण जो डिले प्रोग्राम आपण लिहिलेला आहे तो पण मी डिलीट करतोय. ठीक आहे, आता मेनली आपल्याला इथं मेन प्रोग्राम मध्येच काम करायचंय पूर्ण. तर बा आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, तर एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊयात. त्या व्हेरिएबल वरती तो डेटा जो रीड केलेला डेटा आहे तो त्या व्हेरिएबलला असाइन करायचा. म्हणजे जो आता प्रोग्राम केला तर त्याच्यासारखाच आहे, फक्त इफ एल्स वापरायचं याच्यामध्ये. म्हणजे पहा एक व्हेरिएबल लागेल आपल्याला, अनसाइंड इंटिजर ए, हे आपण व्हेरिएबल यूज केलं यासाठी. त्यानंतर कुठल्या पोर्टवरून डेटा रीड करायचं, इथं पोर्ट 0. म्हणजे पोर्ट 0 काय करावं लागेल, ऍज अ इनपुट. आणि इनपुट करायचं असेल तर त्याच्यावरती FF हे सेंड करायचंय. तर पोर्ट 0, तर पोर्ट 0 इज इक्वल टू 0xFF. ठीक आहे, म्हणजे पोर्ट 0 केलं ऍज अ इनपुट. डेटा रीड करून घ्यायचा पोर्ट 0 पासून, म्हणजे A इज इक्वल टू पोर्ट 0. ठीक आहे, तर पोर्ट 0 पासून डेटा रीड करून A या व्हेरिएबलला असाइन केला. आता तो डेटा काय करायचा, आपल्याला कम्पेअर करायचा आहे. तो डेटा काय करायचा आहे, कम्पेअर. तर इथून पुढच्या गोष्टी आता लिहायच्यात आपल्याला. ठीक, तर तो आलेला डेटा कम्पेअर करायचा आहे. म्हणजे ए कडे जो डेटा आहे तो कम्पेअर करायचा पहा. तर तो कसा करायचा, आता इफ चा यूज करायचा इथं. इफ कसं लिहायचं, इफ. आता इफ म्हटल्यानंतर कंडिशन लिहावी लागेल ना. जर असा असेल तर हे कर, नसेल तर ते कर. ठीक, जर असा असेल तर म्हणजे काय, तर कंडिशन. तर इफ आणि कंडिशन ब्रॅकेट मध्ये लिहायची. इफ काय कंडिशन सांगितली आपल्याला, 99 पेक्षा ग्रेटर आहे का चेक करायला सांगितलं. ठीक आहे, तर इफ आलेली जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये, ए या व्हेरिएबलला आहे. इफ ए इज ग्रेटर दॅन 99 पेक्षा ग्रेटर आहे का. ठीक आहे, इफ ए इज ग्रेटर दॅन 99 देन काय करायचं ते इथं तुम्ही कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहून टाकायचं. काय करायचंय, तर जर 99 पेक्षा ग्रेटर असेल तर ए ची व्हॅल्यू पोर्ट 1 वरती सेंड कर. तर P1 इज इक्वल टू ए, पोर्ट 1 वरती सेंड कर. ठीक, कर्ली ब्रॅकेट क्लोज. म्हणजे इफ कंडिशन लिहिली असं असेल तर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट पासून क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट पर्यंतचे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट कर. आपल्याला एकच त्याच्यामध्ये स्टेटमेंट लागणार होतं म्हणून एकच लिहिलं आपण. 4-5 जे असेल ते लिहू शकता तुम्ही. त्यानंतर एल्स जर असं नसेल तर काय करायचं ते पण सांगावं लागेल ना. एल्स ची बॉडी म्हणजे एल्स जर असं नसेल तर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट पासून क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट पर्यंत एवढे सेंटेन्सेस जे काय स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट कर. पण इथे आपल्याला एकच लागणार आहे सध्या ह्या प्रोग्राम नुसार. तर काय लिहायचं तिथं, जर असं नसेल तर पोर्ट 2 वरती ए ची व्हॅल्यू सेंड कर. म्हणजे P2 इज इक्वल टू ए. आणि हा त्याचा क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. इफ एल्स याला म्हणायचं इफ ची बॉडी हे झाली एल्स ची बॉडी. ठीक आहे, त्या ऍक्च्युली जर बघितलं तर इथं हे कर्ली ब्रॅकेट द्यायची गरज नाही, कारण एकच स्टेटमेंट आहे. एक स्टेटमेंट जेव्हा असतं तेव्हा हे कर्ली ब्रॅकेट द्यायची गरज नाही. इफ ए इज ग्रेटर दॅन 99 त्याच्या खाली डायरेक्ट तुम्ही हे लिहू शकता. ठीक, पण मी ते लिहिणार नाही, तसं मी करणार नाही, कारण तुम्हाला हे समजणं महत्वाचं आहे. ठीक, कारण पुढच्या प्रोग्राम्स मध्ये इफ डू दिस 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 म्हणजे 2-3 गोष्टी कराव्या लागतील, तर तेव्हा कर्ली ब्रॅकेट लागतं, म्हणून ते तसंच ठेवायला आपण. ठीक, चला तर हा प्रोग्राम चेक करायचा, डिबग करून बघूयात आपण हा. ठीक, सगळ्यात पहिले तर हा आपण ट्रान्सलेट करून घेऊयात. ठीक आहे, कंपायलिंग 0 एरर 0 वॉर्निंग.
त्यानंतर बिल्ड पण करून घेऊयात. ठीक आहे, 0 एरर 0 वॉर्निंग. त्यानंतर आता डिबग मध्ये जाऊयात आपण. हे आलो आपण डिबग मध्ये. ठीक, इथं आपल्याला काय काय लागणार आहे, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 0 पण लागणार आहे. तर पेरिफेरल्स IO मध्ये जाऊन पोर्ट 0 पण घेतलं मी. ठीक आहे, तर इथं हे पोर्ट 0 ठेवलं. ठीक, आता 99. ठीक आहे, 99. एक काम करू आपण, एकदम स्मॉल व्हॅल्यू देऊ. ठीक, तर स्मॉल व्हॅल्यू काय असणार आहे, 99 पेक्षा एकदम कमी असलेली व्हॅल्यू 1 देऊ. म्हणजे काय करावं लागेल, या पिन्स जे आहेत ना पोर्ट 0च्या, ठीक, इथं 1 लॉजिक ठेवायचं आपल्याला. म्हणजे काय करायचं, 0 0 0 0 0 1, म्हणजे 0 0 0 0 0 0 0 1. हे 99 पेक्षा स्मॉल आहे ना. जर 99 पेक्षा स्मॉल असेल, 99 पेक्षा जर स्मॉल असेल, किंवा असं म्हणा आपल्या लॉजिकनुसार 99 पेक्षा जर ग्रेटर असेल तर कुणाकडे जाणार आहे, प्रोग्रामकडे. 99 पेक्षा जर ग्रेटर असेल तर पोर्ट 1 वरती. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही कुणाकडे जायला पाहिजे, पोर्ट 1 वरती जायला नको आहे. ही व्हॅल्यू कुठे जायला पाहिजे, पोर्ट 2 वरती जायला पाहिजे, कारण 99 पेक्षा ती ग्रेटर नाही ना, स्मॉल आहे. तर पोर्ट 2 वरती जायला पाहिजे. तर चला आता रन करूयात आपण प्रोग्राम. पण डिबग मध्ये येऊन मी रन क्लिक करतो. तुम्ही पोर्ट 1, पोर्ट 2 दोन्हीकडे लक्ष द्या. बघा आता कशावरती काय होतं. ठीक आहे, कुणाकडे गेली व्हॅल्यू, पोर्ट 2 कडे गेली, कारण ती 99 पेक्षा स्मॉल आहे. 99 पेक्षा ग्रेटर असेल तर ती पोर्ट 1 कडे गेली असते. आता एक काम करूयात आपण, आता मोठी व्हॅल्यू देऊयात. ठीक आहे, मोठी व्हॅल्यू देऊयात आपण. तर डिबग मध्ये जाऊन मी रिसेट करतो सीपीयू. ठीक आहे, सीपीयू रिसेट केला. आता इथं व्हॅल्यू देऊयात आपण, ही व्हॅल्यू देऊयात, म्हणजे 0 1 1 1 1 1. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू कुणाकडे जातोय चेक करूयात. तर पहा डिबग मध्ये आलो मी. ठीक, त्यानंतर रन करूयात. पहा मोठी व्हॅल्यू आहे, कुणाकडे गेली, पोर्ट 1 कडे गेली. ठीक आहे, म्हणजे 99 पेक्षा ग्रेटर असेल तर पोर्ट 1 वरती जाते, 99 पेक्षा स्मॉलर असेल तर पोर्ट 2 कडे जाते. ठीक, तर हा प्रोग्राम मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोग्राम देईन. ठीक आहे, किंवा मला व्हॉट्सअप वरती मेसेज करा, मी त्याच्यावरती प्रोग्राम तुम्हाला सेंड करेन. ठीक आहे, पण चला आज आपण 2 प्रोग्राम्स बघितले. ठीक आहे, दोन्ही प्रोग्राम समजले असतील असं कन्सिडर करतो मी. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील, कुठली एखादी गोष्ट तुम्हाला डीप मध्ये स्टडी करायची असेल तर मला तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. ठीक, आणि त्याच्यावरती विचारा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेन. त्याच्यावरती एखादं स्पेशल लेक्चर पण तयार करेन. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट की मी व्हिडिओमध्ये हे सांगत नाही की चॅनल सबस्क्राईब करा म्हणून, पण तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील डिप्लोमाचे बाकीचे, त्या सगळ्यांपर्यंत पण याची लिंक वगैरे शेअर करा, त्यांना पण जॉईन करायला सांगा. ठीक आहे, आपण असेच प्रोग्राम्स घेत जाणार आहेत आणि प्रत्येकाचे जे काही डाऊट्स असतील ते स्पेशल लेक्चर थ्रू आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर चॅनल सबस्क्राईब करा, प्लस ते बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पडला की लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. चला मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.